श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीद दिनानिमित्त माहिती रथ यात्रेचे जल्लोषात स्वागत. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे दिनांक 13 जानेवारी रोजी शीख संप्रदायातील गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीद दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने हिंद दी चादर शहीदी शताब्दी समागम उपक्रमाचे आयोजन केले होते. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, शौर्य, समाजसेवेची माहिती सर्व समाजातील बांधवांना, शालेय विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात माहिती रथ यात्रेचे आयोजन केले होते. आखाडा बाळापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ठाकूरसिंग बावरी यांनी या कामी पुढाकार घेऊन रथ यात्रेचे जल्लोषात स्वागत केले व सर्व समाजातील अनेक मान्यवरांना निमंत्रित केले होते. फटाक्यांच्या आतषबाजीत व फुलांच्या वर्षावात गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या माहिती रथ यात्रेचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी श्री संजय पाटील बोंढारे, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती महेश गोविंदरावजी उपाध्यक्ष भाजप, अरुण मेड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, मतीन कांबले राष्ट्रीय महासचिव अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस, माजी उपसरपंच विजय बोंढारे, सामाजिक नेते ओमकार मामाने, गजानन बोंढारे, दिनकन कोकरे, ग्रामपंचायत युवा नेते सदस्य अझरभाई पठाण, शिवसेना युवा तालुका उपाध्यक्ष सचिन पेंढारकर, दिलीप पतंगे, विठ्ठल पंडित, पत्रकार गजानन चव्हाण, आनंद बलखंडे, बबन हेंद्रे पाटील, दिलीप मिरटकर, दीपक पवार सह शहरातील असंख्य नागरिक, मान्यवर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. येथील मराठी प्राथमिक शाळा व उर्दू शाळा येथे विद्यार्थ्यांना या रथ यात्रेचा माहितीपट दाखवण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठाकूरसिंग बावरी, शेरसिंग बावरी, शिवासिंग बावरी, करणसिंग बावरी, पांडुसिंग बावरी, सूरजसिंग बावरी, रवींद्रसिंग बावरी, भगतसिंग टाक, प्रेमसिंग टाक, राहुलसिंग बावरी, मोहिंदर सिंग बावरी, अजयसिंग बावरी, राणासिंग बावरी यांनी परिश्रम घेतले. मुख्य संपादक गोपाल सातपुते.